कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि तुम्ही म्हणता ना पप्पा की आपल्याला प्रवासात वळणाचे रस्ते आले की आधी डेंजर वाटतो खूप, पण तिकडे पोहोचल्यावर खूप भारी फिलिंग येते। आजची गाडी रस्त्यातच अडकली आहे, ती जातच नाही पुढे। संकट संपत नाही, संकट नाहीये, एवढं मोठं वादळ आहे ना जे घेऊन गेलं सगळं, घेऊन गेलं माझी मैत्री, माझं प्रेम, माझी माणसं, सगळं घेऊन गेलं। काहीच नाही माझ्याकडे उरलं। ए बाळा, रडू नकोस। नाही बाप्पा, मला नाही सहन होते सगळं, मला नाहीच होते सगळं सहन। शिवा, हा पाना तू झोपेत सुद्धा चालू शकतेस। एखादी गाडी नुसती बघून तू ओळखतेस की ह्यात काय फॉल्ट आहे, का माहिती? कारण त्या निर्जीव वस्तूंवरती पण तू जीव लावतेस की। मी ना या गॅरेज मध्येच बरी, मी माणसांमध्ये गेले की काहीतरी बिघडतं, मला नको माणसं, मी नाही जाणार माणसं। शिवा, नाही तू एक काम कर, तू इथून बाहेर जा आणि बाहेर जाऊन ओरड जोरात। पप्पा काय बोलताय तू? बाहेर जा आणि जाऊन ओरड ना। नको, लोक जागे होतील। हा मग येतील आणि गोळा होतील ना सगळे, नको। आणि काय? आणि मला विचारतील ना काय झालं वगैरे, सगळ्या वस्तीला उठवतील, नको। अरे शिवा, अगं तुझ्या एका हाकेवरती अख्खी वस्ती गोळा होऊ शकते, कारण त्यांचं तुझ्यावरती असलेलं प्रेम, तुझ्यावरती असलेला त्यांचा विश्वास। आणि शिवा कधीच कोणाचा भरोसा तोडत नाही। पण आशूला काहीच करता आलं नाही मला। अगं कोणीतरी आशूच्या डोळ्यात धुळपेक केली आहे, कोणाचं तरी एक कटकारस्थान आहे। पण एक लक्षात ठेव, प्रत्येक डाव परतवून लावायची ताकद आहे तुझ्यात। जसास तसे असं तू नेहमी वागत आलीस ना। पण पप्पा, हे सगळं किती घाणेरडं आहे। तर समोरचा कसा वार करेल हे आपल्या हातात थोडीच आहे, पण तो वार परतवून कसा लावायचा हे आपल्या हातात आहे। शिवा, नाही बघ, आता रडायचं नाही। आता हा वार कसा परतवून लावायचा याचा विचार कर, त्याच्या मुळाशी जा। अगं तुझं प्रेम सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे आणि ते कोणी झाकू शकत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।